मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, जरा घरगुती काम असल्यामुळे व्हिडिओला थोडा गॅप पडलेला आहे आणि या वर्षातला माझा हा पहिला व्हिडिओ आहे आणि आत्तापासून नेहमीच हा व्हिडिओ टाकीत जाईल. चला मित्रांनो, आज आणला आहे मी आपल्यासाठी OnePlusचे Z2 ANC हेडफोन. मित्रांनो, हा बघा OnePlus बुलेट वायरलेस Z2. हा याची अनबॉक्सिंग मी पहिली पण केलेली आहे. तो तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तो पण बघा. आणि हा आम्ही OnePlusचा जो नवीन बुलेट वायरलेस Z2 ANC म्हणून लॉन्च झालेला आहे, त्याच्याबरोबर करणार आहे मी त्याची अनबॉक्सिंग. चला बघूया OnePlus बुलेट वायरलेस Z2 ANC आणि यामध्ये काय फरक आहे ते पण आपण बघूया. याचे मॉडेल नंबर आहे Z2 ANC आणि त्याची चला मग. आणि हा तर याची अनबॉक्सिंग पहिली पण केलेली आहे, पण मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी हा पण मागवलेला आहे. हा बघा. चला आपण याला खोलूया आणि बघूया की हा नवीन जो आहे ANC तो कंपनीने कसा बनवला आहे आणि यात काय काय सिस्टम दिलेला आहे तो आपण याच्यात जाणून घेऊया. चला मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर पण करा. हा बघा मित्रांनो, मी हा ब्लॅक कलरमध्ये मागवलेला आहे आणि याच्या पहिल्या मी रेडची पण अनबॉक्सिंग केलेली आहे, ब्ल्यूची पण. चला आपण आता खोलूया OnePlusचा जो नवीन ANC म्हणून लॉन्च झालेला आहे. याच्यात आणि याच्यात काय फरक आहे ते पण आपण जाणून घेऊया या व्हिडिओमार्फत. आणि हा बघा, यामध्ये फक्त ग्रे आणि एक ब्लॅक कलर असे दोनच, ग्रीन आणि ब्लॅक कलर असे दोनच कलर यामध्ये लॉन्च झालेले आहेत. आणि तो पहिल्याच सेलमध्ये मी घेतलेला आहे त्याला. मी याला 14 ऑक्टोबरमध्ये घेतलेला आहे, पण मला वेळ न मिळण्यामुळे मी आत्ता त्याचा अनबॉक्सिंग करत आहोत. मित्रांनो, या ब्लॅक कलरचा जो OnePlus Z2 आहे याची किंमत आहे 1500 रुपये आणि हा जो मी नवीन वायरलेस Z2 ANC घेतलेला आहे हा मला 1700 रुपयाला गेलेला आहे. मित्रांनो, याची मूळ किंमत 2200 आहे, पण मी तो सेलमध्ये 1700 रुपयाला घेतलेला आहे. आता आपण हा ANC बघूया, खोलून बघूया. मित्रांनो, नॉर्मल बघायला गेलं तर या दोन्हीमध्ये असा काहीच फरक नाही आहे. फक्त याच्यात एक बटन दिलेलं आहे त्यांनी आणि त्या बटनची माहिती आपण पुढे थोडक्यात बघूया. चला मित्रांनो, आपण या ANCला मोबाईलला कनेक्ट करून बघूया कसा आवाज येतो ते. चला मग सुरू करूया. हे बघा, मी याला मोबाईलला कनेक्ट करत आहे. पहिला आपण जो Z2 याला पहिला कनेक्ट करूया आणि नंतर मग Z2 ANCला कनेक्ट करूया. मित्रांनो, हा बघा OnePlus बुलेट वायरलेस Z2 ANC याला आपण मोबाईलला कनेक्ट करत आहोत. मित्रांनो, ANC म्हणजे ॲटो नॉईज कॅन्सलेशन. हा फंक्शन या नवीन बुलेट वायरलेस Z2 मध्ये दिलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला जो बाहेरचा आवाज आहे तो नक्कीच कमी होईल. चला मित्रांनो, याचा आवाज बघूया किती येतो. मित्रांनो,
याचा आवाज खूपच लाऊड आहे. मित्रांनो, चला आपण याला ॲपने जो कंट्रोल होतोय त्या ॲप्स कंट्रोलची माहिती घेऊया. हे मोलोडी ॲप्स आहे, जो आपण गुगल पेवरून डाउनलोड करायचा आणि त्याला ओपन करून परमिशन देऊन ॲड करायचा, डिव्हाइस ॲड करायचा. हे बघा नोटिफिकेशन, त्याचा सर्वांना परमिशन द्यायची, नेक्स्ट करायचं. हे बघा आपण याला कनेक्ट करूया. आपण पहिल्याच ब्लूटूथला कनेक्ट करत होता, त्यामुळे लगेच त्याचं नाव आलेलं आहे. मित्रांनो बघा, याच्यामध्ये खूप सारे फंक्शन आहेत. तुम्हाला थोडक्यात मी एक एक फंक्शनची माहिती सांगतो. हे बघा, स्किप करूया. आणि याच्यामध्ये तुम्ही ॲटो कनेक्ट आहे, त्याची बॅटरीची किती टक्के बॅटरी आली ती पण आपल्याला समजू शकते. इथे ॲटो नॉईस कॅन्सलेशन आहे, त्याला आपण ऑन ऑफ करू शकतो. बाकीची थोडा बास वगैरे असेल ते पण आपण चेंज करू शकतो त्याचा. मित्रांनो, जर तुम्हाला इयरफोन घ्यायचा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. मित्रांनो, यामध्ये तुम्ही आवाजाला कस्टमाइज करू शकता, कमी जास्त याच्यामध्ये आवाजाला करू शकता तुम्ही. नाही तर यावरचे 4 फंक्शन तुम्ही डायरेक्ट पण त्याला हे करू शकता. बास, बॅलेन्स मोड असं ठेवू शकता. मी तर बॅलेन्स मोडवर ठेवतो आहे. मित्रांनो, या पण जे आपल्यासोबत जे इयरबड्स फ्री भेटलेले आहेत त्याचीच टेस्ट आहे. आपल्याला कानाच्या साईजनुसार इयरबड्स भेटतात, त्याची आपण यानुसार टेस्ट करू शकतो कानाला लावून. ते तुम्हाला ओके ॲड केल्यानंतर आता आपण कानाला लावलेलं नाही, कानामध्ये लावून ते चेक करावे लागतात. हे बघा, मी कानाला लावलेले आहेत आणि त्या बड्स माझ्या कानाला व्यवस्थित फिट झालेले आहेत, त्यामुळे याला फिटचाच मेसेज येईल. हे बघा, डन झालेलं आहे. जर मी ते साईडला हलके ठेवले असते तर मग ते एरर आला असता. तर मित्रांनो, कंपनीने काय अपडेट दिली तर यानुसार आपण अपडेटचा हे करू शकतो, त्याला अपडेट करू शकतो. मित्रांनो, याचे बटन जो फंक्शन आहे तो पण आपण चेंज करू शकतो. हे बघा, ऑफचा ऑफ, नॉईज कॅन्सलचा मधला बटन आहे तो पण आपण त्याला मोड चेंज करण्याचा मित्रांनो, यामध्ये डबल प्रेस मल्टीफंक्शनचा जो बटन दिलेला आहे एक्स्ट्रा बघा, या बटनाचा उपयोग मी तुम्हाला पुढं थोडक्यात सांगतो की या बटनाचा काय उपयोग आहे. तोपर्यंत आपण याला म्युझिक कंट्रोलचा फंक्शन जाणून घेऊया की यांना म्युझिक कंट्रोल कसे होते ते. चला मग आपण म्युझिक लावून बघूया. मित्रांनो, आपण जर हे मधलं बटन इथे दाबलं तर आपण कॉल रिसीव्ह करू शकतो आणि 2 सेकंद होल्ड करून ठेवलं तर आपण कॉल रिजेक्ट करू शकतो. असं या मधल्या बटनचं फंक्शन आहे. तर मित्रांनो, आपण आता म्युझिक लावूया आणि बघूया. जर आपण हे मधलं बटन एकदा प्रेस केलं तर ते म्युझिक थांबेल, पुन्हा प्रेस केलं म्युझिक चालू होईल, 2 वेळेस प्रेस केलं तर पुढचं म्युझिक लागेल आणि 3 वेळा प्रेस केलं तर पाठीमागचं म्युझिक लागेल. असं या मधल्या बटनाचं फंक्शन आहे. हे बघा. चला मित्रांनो, आता जाणून घेऊया आपण जो ANCला जो एक्स्ट्रा बटन दिलेला आहे त्याची माहिती. मित्रांनो, हा बघा तो एक्स्ट्रा बटन दिलेला आहे. या बटनला प्रेस करून आपण एका डिव्हाइसवरून दुसऱ्या डिव्हाइसवर आपण कनेक्ट होऊ शकतो. याला थोडा वेळ प्रेस करायचा, म्हणजे 2-4 सेकंद असं दाबून धरायचं. हे बघा, जोपर्यंत ही व्हाईट लाईट ती ब्लिंक झाली का ती ॲटोमॅटिक पहिल्या जो मोबाईलला माझा डिस्कनेक्ट होऊन जाईल. आणि हा बघा, मी ॲपलचा मोबाईल, ज्याचा पण व्हिडिओ मी अनबॉक्सिंग आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर वरती आय बटनवर त्याची लिंक देईल, तो पण व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. तर मित्रांनो, या बघा, याला आपण कनेक्ट करूया आणि एकदा याला कनेक्ट झाला का आपण जो या बटनाचा उपयोग करून आपण या डिव्हाइसवरून त्या डिव्हाइसवर एकदम आसानीमध्ये जाऊ शकता. 2-4 सेकंद प्रेस केल्यानंतर आपण याच्यातून डिस्कनेक्ट करून त्याला कनेक्ट करू शकता. असा या बटनाचा फायदा आहे. म्हणजे एका वेळेस आपण 2 डिव्हाइसला या बटन प्रेस करून आपण कनेक्ट होऊ शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर पण करा.
तर चला मग मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.